महिन्याच्या लाडक्या बहिणींनो, अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी समोर आली आहे. 21वा हप्ता आणि 22वा हप्ता म्हणजे तुम्हाला 2 हप्ते एकत्र वाटपायचा आज मोठा निर्णय होणार आहे. याच्या संदर्भात एक मोठी एक ब्रेकिंग न्यूज समोर आली आहे. आता थोड्या वेळापूर्वी ही ब्रेकिंग न्यूज समोर आली आणि लगेच तुम्हाला हा व्हिडिओ मी बनवत आहे. तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. काळजीपूर्वक हा व्हिडिओ पाहताय. तर ₹3000 2 हप्ते तुम्हाला एकत्र भेटणार का? कुणाला भेटणार आहेत? आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट लाडक्या बहिणींनो ती सांगायलो ती म्हणजे नवीन आकडेवारी समोर आली. बघा लाडक्या बहिणी योजनेची केवायसीची पडताळणी चालू आहे आणि पडताळणीमध्ये बऱ्याच लाडक्या ताई अजून पात्र होत आहेत. बघा पहिल्यांदा 54 लाखाचा आकडा आला, त्याच्यानंतर आता आकडा किती वाढलाय तुम्हाला ते मी कमेंट याच्यामध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे. त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक पाहत आहे. ₹3000 हप्ता वाटप नेमकं कधी होणार आहे, कुणाला होणार आहे, आज निर्णय होणार आहे का, याच्याबद्दल काय बातमी आली सगळ्या गोष्टी सांगतो. तर एक छोटा प्रश्न विचारतो लाडक्यांनो, तुमचं फॉर्मचं स्टेटस अपडेट अप्रूव्ड आहे का? कारण की आकडेवारी समोर येईल. जर तुमचं फॉर्मचं स्टेटस अप्रूव्ड नसेल, रिजेक्टेड झालं असेल, तर तुम्हाला हप्ता भेटणार नाही. कारण की अपात्रता या ठिकाणी लाडक्या बहिणीची अपात्रता वाढायला लागली आहे, त्यांची संख्या वाढायला लागली. त्याच्यामुळे सर्व लाडके त्यांनी आपलं नाव सांगायचं, जिल्हा सांगायचं आणि तुम्ही या ठिकाणी पात्रतेमध्ये बसत आहात का, तुमचं फॉर्मचं स्टेटस अप्रूव्ड आहे का, कमेंट बॉक्समध्ये पटपट सांगायचं. चला आता वेळ वाहता व्हिडिओला सुरुवात करतो. आजची काय बातमी आहे, 3000 बद्दल मोठी एक बातमी समोर आली, ती तुम्हाला सांगणार आहे. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, नवीन आकडेवारी समोर आली आहे, ती आकडेवारी तुम्हाला मी दाखवणार आहे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हप्ता वितरण नेमकं कधी होणार आहे, या आठवड्यात होणार आहे, पुढच्या आठवड्यात होणार आहे का, ह्या महिन्यात होणारच नाहीये, या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. बऱ्याच लाडक्या ताई प्रश्न विचारतात, त्या प्रश्नाचं उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटणार आहे. चला आता वेळेवर व्हिडिओला या ठिकाणी सांगत आहे. पहिली बातमी तुमच्या समोर आहे बघा. 12 मे 2026 म्हणजे आजची लेटेस्ट बातमी. सकाळी 8:15 वाजता ही बातमी आलेली आहे. साम टीव्हीची आणि टीव्ही चॅनलवर वगैरे, साम टीव्ही असेल, सकाळ न्यूजपेपर असेल, यांच्यामध्ये या बातम्या यायला सुरू झालेला आहे. किंवा अजून 1-2 न्यूजपेपरला आलेली आहे, ती पण तुम्हाला मी दाखवणार आहे. पुराव्यासहित सगळ्या गोष्टी दाखवणार आहे. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे. तर बघा, लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणींना 3000 एकत्र मिळणार अशा स्वरूपाची बातमी समोर आली. लाभार्थी महिलांचा आकडा आला समोर, वाचा अपडेट. बघा या ठिकाणी बघा लाडक्या बहीण योजनेचा ह्या ठिकाणी आकडेवारी समोर आलेली आहे. कारण की बघा लाडक्या पडताळणी अजून संपलेली नाहीये, पडताळणी होत आहे. आणि पडताळणीमध्ये बघा ज्यावेळेस या ठिकाणी 30 एप्रिल होतं, 30 एप्रिलपर्यंत 54 लाख हा आकडा बाहेर आला होता. आता बघा तो आकडा आता वाढलेला आहे व आता संख्या वाढायला लागली आहे. ती आता बातमी समोर आली. ही बातमी तुम्हाला या ठिकाणी मी व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आणि ही बातमी साम टीव्हीची आहे, त्याच्यामुळे काळजीपूर्वक हा व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे. तर लाडकी बहीण योजना केवायसी प्रक्रिया संपल्यानंतर लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र आणि अपात्र महिलाबाबत मोठी अपडेट समोर आलेली आहे. बघा लाडक्यातून तुमची या ठिकाणी केवायसी नसेल झाली, केवायसी अपडेट नसेल झाली, तर तुम्हाला पण या ठिकाणी हप्ता भेटणार नाहीये. कारण अपात्रतेमध्ये आता वाढ व्हायला लागली आहे. बघा अपडेट समोर आले. सरकारने केलेल्या कडक छाननीनंतर बघा सगळ्यात अगोदर आपल्या चॅनलवर ही माहिती द्यायला लाडक्या आजची लेटेस्ट बातमी. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. आता लाडक्या बहिणीची जी पडताळणी चालू आहे, त्याची छाननी कडक स्वरूपात छाननी चालू आहे. आणि छाननी तब्बल या ठिकाणी बघा 66 लाख अर्ज बाद झाल्याची माहिती समोर आलेली आहे. बघा आजची लेटेस्ट बातमी, 66 लाख एवढा आकडा पोहोचलाय. पहिला जर बघितला 30 एप्रिलला तो होता 54 लाख, 54 लाख, 54 ते 55 लाख एवढा आकडा होता. तो आता वाढून 66 लाखापर्यंत पोहोचलाय. म्हणजे परत 10 ते 11 लाख लाडक्या बहिणी या जवळजवळ 10 दिवसाच्या मध्ये पडताळणीमध्ये सापडल्या आहेत. लाडक्या बहिणींनो तुम्ही बघितलं असेल की या ठिकाणी तुम्हाला मी मागे पण सांगितलं होतं की हप्ता वाटपाचा विलंब का होत आहे. पडताळणी तुम्हाला बघितलं असेल, पडताळणी मोठ्या स्वरूपात होत आहे. आणि या आकडेवारीमध्ये जर घट झाली तरच लाडकेदारांनो तुम्हाला या ठिकाणी अंतिम याद्या लागणार आहेत. आणि अंतिम याद्या लागल्यानंतर तुम्हाला हप्ते वाटप होणार आहे. त्याच्यामुळे सर्व लाडकेदारांनी या ठिकाणी व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे. तर जवळजवळ बघा या तिजोरीवर पडणार 10,000 कोटी रुपयाचा अतिरिक्त भार वाचलेला आहे. आता 1,77,00,000 1,77,00,000 पात्र महिलांनाच लाभ मिळणार आहे. तर मार्च आणि एप्रिलचे हप्तेही याच आठवड्यात जमा होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. आता ही बातमी तुम्हाला अजून पुढे दाखवतो, नेमकं काय होणार आहे. एक व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवणार आहे. बघा
आताच बघितलं 66 लाख अर्ज बाद झालेत. 1.77 कोटी महिला पात्र झालेल्या आहेत. या गोष्टी तुम्ही बघितल्या आहेत. आता ही पडताळणी वगैरे मोठ्या स्वरूपात चालू आहे. आता बऱ्याच लाडक्या ताई विचारलेल्या की मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्त्याचं नेमकं काय झाले दादा, एवढा कसा उशीर झालाय? मार्च महिना पूर्ण संपलाय, एप्रिल महिना पूर्ण संपलाय, तर आता मे महिना पण लागलाय. तर लाडक्या ताईंनो एक गोष्ट लक्षात ठेवा, सरकार या ठिकाणी ह्या पडताळण्यामध्ये बिझी आहे. तुम्ही म्हणत असाल की बाबा सरकार आपल्याकडे कानडोळा करते, सरकारने हप्ते बंद केले, सरकार आपली लाडकी बहिणींना बंद करणार आहे. असं काही झालेलं नाही लाडक्या बहिणींनो. जर तुम्हाला कुणी अफवा पसरत असेल की लाडकी बहीण योजना बंद पडली, असं बिलकुल होत नाही. अर्थसंकल्पामध्ये बजेटमध्ये आपल्याला या ठिकाणी 26,000 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत. त्याच्यामुळे आज ना उद्या ते हप्ते त्यांना देणं भागच आहे. जरी हप्त्यामध्ये विलंब झाला तरी 2 हप्ते तरी सरकार टाकणार म्हणजे टाकणार. काळजी करायची गरज नाही. 1 रुपया पण तुमचा राहणार नाही. पुढच्या 12 महिन्याचे या ठिकाणी हप्ते वाटपाचं नियोजन ऑलरेडी झालेलं आहे. अर्थसंकल्पामध्ये गव्हर्नमेंटमध्ये अधिवेशनामध्ये हा मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये काही फरक होणार नाही. पुढचं 1 वर्ष तरी तुमची लाडकी बहीण योजना बंद पडणार नाही. आता ही गोष्ट सांगतोय. आता बघा महत्त्वाची बातमी तुम्हाला सांगायलोय ती म्हणजे आज नेमकं काय होणार आहे. आज हप्ता वाटपाबद्दल एक मोठा निर्णय होणार आहे. मंत्रिमंडळाची मोठी बैठक आहे. आता बघा काय लिहिलंय बघा, मिळालेल्या माहितीनुसार पात्र लाभार्थी महिलांना मार्च आणि एप्रिलचा हप्ता एकत्र मिळणार आहे. बघा यांना माहिती मिळाली, साम टीव्हीच्या रिपोर्टरला एक माहिती मिळालेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणीच्या खात्यावर एकाच वेळी 3,000 रुपये जमा केले जाणार आहेत. त्यासाठी सरकारकडून तयारी करण्यात आलेली आहे. बघा अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली. सर्वात अगोदर सर्वात फास्ट आपल्या चॅनलवर माहिती देत आहे. बघा लाडक्या बहिणींनो, आणि सरकारला पण विनंती आहे, यावेळेस तुम्ही 2-3 महिन्याचा लेट केला आहे, पुढच्या वेळेस लेट करू नका. लाडक्या बहिणी प्रचंड नाराज झालेल्या आहेत. अधिवेशनामध्ये असेल किंवा तुम्ही निवडणुकीच्या अगोदर असेल, लाडक्या बहिणींना वेगवेगळे आमिष दाखविले होते की बाबा असं करू तसं कसू, 2100 रुपये तुम्हाला देऊ, असं झालं तसं झालं. 2 वर्ष झालं अजून काही पैसे 2100 रुपये वाढलेले नाही आहे. त्याच्यामुळे सरकारला एक विनंती, 2100 रुपये नाही दिले तरी चालतील, पण ज्या महिन्याचे हप्ते आहेत त्या महिन्यामध्ये त्यांना देऊन टाका. लाडक्या बहिणी तुमच्याकडे आसुरतेने वाट बघत आहेत, तुमच्याकडे बघत आहेत. कारण की पुढच्या निवडणुकीमध्ये नक्कीच लाडक्या बहिणी मग तुम्हाला या ठिकाणी योग्य ती जागा दाखवतील. अशा लाडक्या बहिणीच्या कमेंट्स पण यायला लागल्या. त्याच्यामुळे सर्व लाडक्या बहिणीच्या वतीने सरकारला मी विनंती करतो, आज या ठिकाणी बघा, आज होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार मार्च आणि एप्रिल या 2 महिन्याचे एकत्रित 3,000 रुपये याच आठवड्यात पात्र लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे. बघा लाडक्या ताईंनो, सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर ही माहिती देत आहे. त्याच्यामुळे काळजीपूर्वक हा व्हिडिओ पाहताय. तर या आठवड्यामध्ये मिळण्याची शक्यता आहे 3,000 रुपये, अशा स्वरूपाची बातमी समोर आलेली आहे. आता पण ही गोष्ट समजून घ्या, आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हे ठरेल. त्याच्यानंतर तुम्हाला मी सांगेल. आता ही मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे, तर 3,000 रुपये याच आठवड्यात भेटणार आहेत का हे साम टीव्ही सांगते. पण मला अजून पण या ठिकाणी खात्रीशीर माहिती संध्याकाळपर्यंत भेटेल. मंत्रिमंडळाची आज बैठक आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या ठिकाणी हा मुद्दा जर मांडला त्याचं मी तुम्हाला या ठिकाणी संध्याकाळी व्हिडिओ बनवेल, किंवा जर मंत्रिमंडळाची बैठकीमध्ये उत्तर लवकर नाही भेटलं तर उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगेल. त्याच्यामुळे सर्व लाडकी ताईंनी व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक व्हिडिओ बघायचा आहे. आणि लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, आपलं फॉर्मचं स्टेटस अप्रूव्ड आहे का नाही चेक करा. कारण की आता आकडेवारी वाढायली, अपात्रता लाडक्या बहिणीची संख्या वाढायला लागली आहे. सर्वांनी हे चेक करायचं आहे. इथे सांगतो, काही प्रश्न असतील, अडचणी असतील, कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकतात. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराज, श्री गुरुदेव.